न सुवर्णदानं न गोदानं न तथा अन्नदानं यथा वन्दिनं मा सर्वेषु दानेषु अभयदानं. गीतेमध्ये असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे अन्नदान नाही, गोदान नाही, भूदान नाही आणि सुवर्णदान नाही, सर्वश्रेष्ठ दान म्हणजेच अभयदान. अभयदान म्हणजेच जीवनदान आणि अवयवदान हे एक प्रकारचे जीवनदानच आहे. नमस्कार, मी सानिका धर्मराज पाटील, BMS फर्स्ट इयरची विद्यार्थिनी. आपल्यासोबत विषय मांडत आहे अवयवदान. अवयव म्हणजे काय तर अर्थातच शरीरात कार्य करणारा एक शरीराचा भाग. परंतु हाच अवयव जर निकामी असेल तर शरीर पूर्णपणे चालेल का? तर नाही. आज आपण बघितले तर भारतामध्ये अवयवदानाची आपल्याला खूप गरज दिसून येते, परंतु माणसांमध्ये आपल्याला अवयवदानाची जागरूकता दिसून येत नाही. अवयवदानाबद्दल अनेक गैरसमज आपल्याला समाजात दिसून येतात. काहींच्या मते अवयवदान हे धर्माला धरून नाहीये. पण जर आपण जुन्या काळात बघितलं तर वेदांमध्ये रुद्र, अग्नी, वरुण यांसारख्या देवांसोबतच अश्विनी कुमार होते, ज्यांना